आजच्या लेक्चरमध्ये आपण रक्तभिसरण संस्था याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. बघा, रक्तभिसरण संस्था जो आहे, या रक्तभिसरण संस्थेचा जो काही शोध लावला तो लावला विल्यम हार्वे यांनी. हे बघा, हे आपले विल्यम हार्वे आहे यांनी. आणि विल्यम हार्वे यांनी याचा शोध लावला म्हणून याला सर्क्युलेटर म्हणलं जाते. सर्क्युलेटर म्हणजे नेमकं काय? सर्क्युलेटर म्हणजे होते की शरीरामध्ये रक्त कसं फिरते हे सिद्ध करणारा व्यक्ती. म्हणजे शरीरात रक्त फिरते हे सिद्ध करणारा व्यक्ती म्हणजे कोणतं? सर्क्युलेटर. आणि सर्क्युलेटर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विल्यम हार्वेला. तसेच विल्यम हार्वे यांनी शरीरात रक्त फिरते हे पहिली वेळ सांगितलं म्हणूनच यांना फादर ऑफ एन्जिओलॉजी म्हणजे रक्तवाहिन्याचा अभ्यासशास्त्राचा जनक असं सुद्धा म्हणलं जाते. मग यांनी रक्तवाहिन्यांचा अभ्यास कशावर केला? तर यांनी रक्तवाहिन्यांचा जो काही पहिली वेळ अभ्यास केला तो केला जिवंत सापावर. आणि यांचे जे काही गुरु आहे त्यांच्या गुरुचं नाव आहे फॅब्रिशियस. या फॅब्रिशियस यांनी शरीरातील झडपांचा शोध लावला. म्हणजे शिराच्या आतमध्ये जे काही आपल्या वेन्स आहे त्या वेन्सच्या आतमध्ये असे दरवाजासारखी जे काही रचना असते ते रचना म्हणजे हे जे काही झडप आहे या झडपांचा शोध लावला. तर झडपांचा शोध लावला. मग आपलं जे आजचं चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. म्हणजे ब्लड म्हणजे होते रक्त, सर्क्युलेट म्हणजे होते फिरवणे आणि सिस्टमचा अर्थ होते संस्था. म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये जे काही रक्त फिरवणारी संस्था आहे त्या रक्त फिरवणाऱ्या संस्थेला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम असं म्हणलं जाते. मग प्रश्न येतो आपल्या समोर की आपल्या शरीरामध्ये रक्त कशासाठी फिरवले जाते? तर आपल्या शरीरामध्ये रक्त याच्यासाठी फिरवले जाते की प्रत्येक पेशीपर्यंत आवश्यक घटक पोहोचवण्यासाठी आणि पेशीने तयार केलेले टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी. पेशीने तयार केलेले टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी या गोष्टीसाठी काय केलं जाते? आपल्या शरीरामध्ये रक्त फिरवल्या जाते. हे झाली आपली रक्तभिसरण संस्था. ओके. तर आता समोर आपला पुन्हा प्रश्न आला की आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक कोणते आहेत? तर बघा, शरीरासाठी आवश्यक घटक आहे ते हे आहेत. एक आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स पासून आपल्या शरीराला ग्लुकोज मिळते. प्रोटीन्स ते अमिनो आम्ल. त्याच्यानंतर फॅट्स पासून आपल्या शरीराला फॅटी ऍसिड मिळते. विटॅमिन्स, मिनरल्स, पाणी, ऑक्सिजन म्हणजे O2, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, HCO3 म्हणजे बायकार्बोनेट, हार्मोन्स, एन्झाईम्स आणि HCO3 म्हणजे बायकार्बोनेट. तर एवढे जे काही शरीरासाठी आवश्यक घटक आहे तर हे सगळे घटक रक्तामध्ये असतात, रक्तामध्ये मिक्स होतात जेवण वगैरे केल्यानंतर आणि ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवले जाते. नंतर पेशी काय करते? तर पेशी ते उत्सर्जित करण्याचं काम करतात. म्हणजे पेशी त्याच्यापासून एनर्जी तयार करते आणि तयार झालेल्या एनर्जी पासून मग जे काही टाकाऊ वेस्टेज पदार्थ आहे ते ब्लडमध्ये सोडते आणि ते मग शरीरातून बाहेर काढण्यासाठी पण रक्ताचं काम येते. मग कोणते कोणते पदार्थ आहे जे टाकाऊ पदार्थ आहे? तर एक आहे CO2 कार्बन डायऑक्साईड, दुसरा आहे अमोनिया NH3, तिसरा आहे युरिया, त्याच्यानंतर आहे युरिक ऍसिड, त्याच्यानंतर आहे क्रिएटिनिन, त्याच्यानंतर आहे लॅक्टिक ऍसिड. तर हे जे आहे हे टाकाऊ पदार्थ आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रक्तभिसरण संस्था काय काम करते? तर जे लागते शरीराला ते पोहोचवते. म्हणजे शरीराला जे लागते ते पोहोचवते आणि जे शरीराला नको आहे ते शरीराच्या बाहेर काढणारी जी काही सिस्टम आहे ते आहे आपली ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. समजत आहे? ओके. मग आता आलो आपण पुढं की रक्तभिसरण संस्थेचा जर विचार केला तर रक्तभिसरण संस्थेचे दोन प्रकार पडतात. म्हणजे काही प्राण्यांमध्ये खुली रक्तभिसरण संस्था असते तर काही प्राण्यांमध्ये बंद रक्तभिसरण संस्था असते. काही प्राण्यांमध्ये खुली रक्तभिसरण संस्था तर काही प्राण्यांमध्ये बंद रक्तभिसरण संस्था असते. आता ज्यांच्यामध्ये खुली रक्तभिसरण संस्था आहे त्यांच्यात विशिष्ट रक्तवाहिन्या नसतात. त्यांच्यामध्ये काय असतात? विशिष्ट रक्तवाहिन्या नसतात खुली रक्तभिसरण संस्थेमध्ये. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये शुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी वेगळ्या रक्तवाहिन्या आहे आणि अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी वेगळ्या रक्तवाहिन्या आहे. लक्षात आलं का? तर आपल्या शरीरामध्ये कोणत्या रक्तवाहिन्या आहे? तर आपल्या शरीरामध्ये रक्तभिसरण संस्था आहे बंद रक्तभिसरण संस्था. म्हणजे आपलं रक्त जे वाहते ते रक्तवाहिन्याच्या आतमधून वाहते. मग यांच्यामध्ये काय आहे? तर अशा विशिष्ट रक्तवाहिन्या नाही. म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त वाहून नेण्यासाठी विशिष्ट रक्तवाहिन्या आहे. म्हणजे काय? तर आपलं रक्त रक्तवाहिन्यांच्या आतमधून वाहते. यांचं रक्त रक्तवाहिन्यांच्या आतमधून वाहत नाही. आता याच्यात रक्तवाहिन्या नाहीत म्हणून याला म्हणलं जाते खुली रक्तभिसरण संस्था. लक्षात आलं का?
जसं हे जे काही हिमोलिम्फ आहे, हे हिमोलिम्फ ओपन स्पेस मध्ये येते. हिमोलिम्फ म्हणजे होते रक्तासारखा घटक. लक्षात आलं का? ओपन स्पेस मध्ये येते. म्हणजे हे वाहून देण्यासाठी यांच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या नाहीत. समजत आहे? ओके. आता रक्तवाहिन्या नाही त्याच्यामुळे एक गोष्ट होते की यांचं शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळते. मग कोणते असे संघ आहे की ज्यांच्यामध्ये खुली रक्तभिसरण संस्था आहे? तर ते आहे संघ मोलुस्का, संघ ऑर्थोपोडा हे आहेत. त्याच्यामध्ये प्राणी जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये झुरळ आहे, गोंगलगाय आहे, विंचू आहे. तर बघा आता संघ मोलुस्का म्हटलं तर ज्याचं शरीर असं मऊ मऊ आहे. लक्षात आलं का? जसं आता हे गोगलगाय आहे, हिचं शरीर कसं आहे तर मऊ आहे, म्हणून याला काय म्हणलं ते मोलुस्का. आणि ज्यांच्या शरीरावर असे काय आहेत, असे जॉईंट सारखे पाय असतात, असे जॉईंट असल्यासारखे असतात, त्याला म्हणलं जाते ऑर्थोपोडा. जसा हा विंचू आहे बघा, ह्या विंचवाचे पाय असे जॉईंट सारखे असल्यासारखे आहेत. तर असा जो काही भाग आहे तर ज्याला ज्याला असे काही जॉईंट वाले पाय असतात ते सगळेच्या सगळे कशामध्ये जातात? ऑर्थोपोडामध्ये जातात. मग आपण काय शिकलो की संघ मोलुस्का आणि संघ ऑर्थोपोडा म्हणजे ज्यांचं शरीर असं मऊ आहे आणि ज्यांचे पाय असे जॉईंट मध्ये आहे ते कशामध्ये जातात? ऑर्थोपोडामध्ये जातात. म्हणजे हे जे काही संघ आहे या संघामध्ये जे काही रक्तभिसरण संस्था आहे ते येते खुली रक्तभिसरण संस्था. मग ऑक्टोपसचं पण शरीर मऊ मऊ आहे आणि स्क्विडचं पण शरीर मऊ मऊ आहे. पण हे जरी मोलुस्कामध्ये येत असले, मग आता हे कोणत्या संघात येतात? मोलुस्कामध्ये येतात. पण हे जरी मोलुस्कामध्ये येत असले तरीही यांच्यामध्ये कोणतीही प्रकारची बंद प्रकारची रक्तभिसरण संस्था आहे. हा एक अपवाद आहे. ओके, समजलं? मग आलो आपण बंद रक्तभिसरण संस्थेवर. आता हे जे आपली बंद रक्तभिसरण संस्था आहे त्यांचं जे रक्त आहे ते विशिष्ट रक्तवाहिन्यातून वाहतात आहे ना. रक्त वाहण्यासाठी बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये रक्त वाहण्यासाठी विशिष्ट अशा रक्तवाहिन्या असतात. रक्तवाहिन्यातून रक्त कशातून वाहते? केशवाहिन्यातून वाहते. शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळत नाही. शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळत नाही. मिसळायचं जर असेल तर ते कुठं मिसळते? हृदयात मिसळू शकते. उदाहरणार्थ संघ कॉर्डेटा. उदाहरणार्थ संघ कॉर्डेटा म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे असे जे काही प्राणी आहेत ते कॉर्डेटामध्ये येतात. लक्षात आलं का? मग त्याच्यामध्ये आणखी कोणते कोणते कॉर्डेटामध्ये? सरपटणारे प्राणी पण येतात. उभयचर म्हणजे जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. लक्षात आलं? असे पृष्ठवंशी ज्यांना पाठीचा कणा आहे. प्राण्यांचं जर उदाहरण घेतो म्हटलं तर आपण पाहू माणूस, मासे, बेडूक, पक्षी, तसेच ऑक्टोपस आणि स्क्विड. तर हे जे आहे यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची रक्तभिसरण संस्था आहे? तर यांच्यामध्ये बंद प्रकारची रक्तभिसरण संस्था आहे. ओके, समजत आहे तुम्हाला? ठीक आहे. पुढे आलो तर येईन आपल्या लक्षात की मानवी रक्तभिसरण संस्था आपण आज पाहून राहिलो. तर मानवी रक्तभिसरण संस्थेमध्ये म्हणजे ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम याचे मुख्य घटक जर बघतो म्हटलं तर कोणते कोणते आहे? म्हणजे रक्त फिरवणाऱ्या संस्थेमध्ये कोणते कोणते मुख्य घटक आहे? आता रक्त फिरवायचं आहे म्हणजे सगळ्यात पहिले लागणार आहे आपल्याला रक्त फिरवायचं आहे म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय लागणार आहे? रक्त लागणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक आहे रक्त. रक्त कशातून वाहणार आहे? कारण आपल्या शरीरामध्ये बंद रक्तभिसरण संस्था आहे आणि बंद रक्तभिसरण संस्था रक्तवाहिन्यातून वाहत असते. म्हणून महत्वाचा दुसरा घटक आहे तो आहे रक्तवाहिन्या. पहिला रक्त, दुसरा रक्तवाहिन्या. आणि हे रक्त पंप करण्यासाठी ते पाठवण्यासाठी एक ऑर्गन पाहिजे ते आहे हृदय. म्हणजे मानवी रक्तभिसरण संस्थेमध्ये हे तीन महत्वाचे घटक आहे. पहिला आहे कोणता? तर पहिला आहे रक्तवाहिन्या. दुसरा घटक कोणता? तर तो आहे रक्त. आणि तिसरा घटक कोणता? तो आहे हार्ट. लक्षात आलं का? मग आता आपल्याला बघायचं आहे की रक्त, की हे रक्त जे आहे आपलं या रक्ताचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे. जर रक्ताचं स्वरूप आपण बघतो म्हटलं तर रक्त जे आहे याचा जो काही नेचर किंवा फॉर्म आहे तो आहे मोबाईल कनेक्टिव्ह टिश्यू. कालच्या लेक्चरमध्ये आपण संयोजी ऊतीबद्दल माहिती घेतली होती, कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल माहिती घेतली होती, बरोबर आहे. तर रक्त काय आपण लक्षात आलं की हे कसं आहे? संयोजी, मोबाईल, कंटिन्यू फिरत राहते. आपल्या शरीरामध्ये काय करत राहते? फिरत राहते. म्हणून आपण याला म्हणतो मोबाईल कनेक्टिव्ह टिश्यू. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि रक्ताचा पीएच किती आहे? तर रक्ताचा पीएच आहे 7.4. किती आहे रक्ताचा पीएच? 7.4. 7.4 म्हणजे थोडासा क्षारीय. कसा आहे? थोडासा क्षारीय. बघा इथं तुम्हाला एक पीएच ची स्केल दाखवली आहे. 7 म्हणजे नॅचरल होते आणि 7च्या इकडे जसं जसं आपण 0 पर्यंत यावं तसं तसं ते ऍसिडिक होत जाते. म्हणजे 7 पासून जर 0 वर आलो आपण तर हे खूप जास्त स्ट्रॉंग ऍसिड होईल आणि 7 पासून जर आपण 14 वर आलो तर हे जास्त अल्कलाईन होईल, म्हणजे क्षार होत जाईल. तर आता 7 इथं आहे म्हणजे न्यूट्रल आहे आणि 7.4 म्हणजे इतक्यात ते कुठेतरी येते, म्हणजे हा थोडासा क्षारीय आहे. ओके. त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी.
त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे ते दुसरा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय? पाण्याचं जेवढं काही वजन आहे, लक्षात आलं का? पाण्याचा जेवढा काही म्हणजे पाण्याची जे काही हे आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ते असते 1. पाण्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? 1. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सोबत आपण काय करतो का जेव्हा रक्ताची तुलना करतो तर पाण्याची 1 आहे ना, याची आहे 1.03 म्हणजे 1.35 तर 1.75. लक्षात आलं का? म्हणजे पाण्यापेक्षा याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे हे थोडीशी कशी आहे? जास्त आहे. मग प्रश्न येते की याची वाली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी का बरं जास्त आहे? कारण याच्यामध्ये WBC, RBC आणि प्लेटलेट्स वगैरे जे आहे त्याच्यामुळे याची ग्रॅव्हिटी पाण्यापेक्षा जास्त आहे. लक्षात आलं का? ओके. त्याच्यानंतर एखादी जर 70 किलोचा व्यक्ती असेल, तर त्या 70 किलोच्या व्यक्तीमध्ये जवळपास किती रक्त असते? तर एखाद्या 70 किलोच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 5.5 लिटर म्हणजे 5.5 लिटर एवढा रक्त असते. आणि रक्ताचा जो काही अभ्यास केला जातो तो कोणत्या शास्त्रात केला जातो? तर रक्ताचा अभ्यास केला जाते हेमॅटोलॉजी या शास्त्रामध्ये. रक्ताच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणलं जाते? हेमॅटोलॉजी. ओके. तर हे आहे रक्ताचं स्वरूप. मग रक्तामध्ये आपण पाहिलं की त्याचं स्वरूप कसं आहे आणि रक्ताचे घटक मग कोणते कोणते आहेत? तर रक्ताचे घटक आहे आपल्या समोर 2. एक आहे प्लाझ्मा जो किती टक्के आहे? 55% आहे. आणि एक आहे स्थापक घटक जो आहे 45%. तर प्लाझ्मा जो आहे तो किती टक्के आहे मित्रांनो? लक्षात ठेवायचा. किती टक्के आहे? 55%. आणि स्थापक घटक किती आहे? तर ते आहे 45%. ओके. बरं, मोबाईल कनेक्टिव्ह टिश्यू वगैरे हे झालं, आपण शिकलो आताच. चला मग आता आपण पाहिलं की रक्ताचे महत्वाचे घटक कोणते पाहिले? एक बघितलं प्लाझ्मा, एक पाहिलं स्थापक घटक. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पाणी आहे प्लाझ्मामध्ये, तर प्लाझ्मा 55% आहे, त्या 55% पाणीच आहे 92%. त्याच्यानंतर प्रोटीन आहे 6% आणि असेंद्रिय पदार्थ आहे 2%. असेंद्रिय नॉन म्हणजे काय आहे ना, नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स. लक्षात आलं का? असेंद्रिय पदार्थ. आणि स्थापक घटक जे आहे ते आहे 45%. त्या 45%मध्ये येते RBC, WBC आणि प्लेटलेट्स. याच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. ओके. चला मग सुरुवात करू. हा, तर आपण पाहिलं की सगळ्यात पहिले रक्तद्रव्याबद्दल माहिती घेऊ. आपल्याला माहिती आहे रक्तद्रव्य किती आहे? तर 55% आहे. मग याचं स्वरूप कसं आहे? तर याचं स्वरूप आहे रंगहीन. एक तर कसं असते? हे रंगहीन असते किंवा फिक्कट पिवळसर. एक तर रंगहीन असते किंवा फिक्कट पिवळसर असते. आणि याचं मीडियम कसं असते? तर याचं मीडियम असते अल्कली, बेसिक मीडियम असते. लक्षात आलं का? ओके. मग याची रचना कशी आहे? याचं स्ट्रक्चर कसं आहे? तर स्ट्रक्चर मध्ये आपण गेलो होतो तर मी तुम्हाला सांगितलं होतं का याच्यामध्ये 92% पाणी आहे आणि 6% प्रोटीन आहे आणि बाकी 2% आहे असेंद्रिय पदार्थ. मग प्रश्न येते का जर 6% प्रोटीन आहे तर कोणते कोणते प्रोटीन आहे? तर 6% मध्ये बघा, एक आहे ग्लोब्युलिन, अल्बुमिन, प्रोथॉम्बिन आणि फायब्रिनोजिन. लक्षात आलं का? मग हे ग्लोब्युलिन काय करते? तर ग्लोब्युलिन अँटीबॉडीज तयार करते. ग्लोब्युलिन काय करते? प्रतिद्रव्य अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करते. आता हे अँटीबॉडीजमुळे काय होते की आपली शरीराची प्रतिकार क्षमता वाढते. ग्लोब्युलिनमुळे काय होते की ग्लोब्युलिन काय तयार करते? तर अँटीबॉडीज तयार करते, प्रतिद्रव्य तयार करते. आणि प्रतिद्रव्य तयार झाल्यानंतर प्रतिद्रव्य काय करते? तर आपल्या शरीराची काय वाढवते? प्रतिकारक क्षमता वाढवते. दुसरा आहे अल्बुमिन, शरीरातील पाण्याचा समतोल राखते. शरीरामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्याचा काय राखते? ते समतोल राखते. त्याच्यानंतर प्रोथॉम्बिन रक्त गोठण्याचं काम करते आणि त्याच्यानंतर आहे फायब्रिनोजिन, हे पण रक्त गोठण्याचं काम करते. म्हणजे अल्बुमिन शरीराच्या आतमध्ये पाण्याचा समतोल राखण्याचं काम करते, प्रोथॉम्बिन काय करते? तर रक्त गोठवते, फायब्रिनोजिन काय करते? रक्त गोठवते. ओके. त्याच्यानंतर मग आलो आपण इतर घटकामध्ये. इतर घटकामध्ये जर आलो तर लक्षात येते की पोषक द्रव्ये. मग रक्तामध्ये कोणते कोणते पोषक द्रव्य असतात? तर आपल्याला माहित आहे की रक्त आहे तर रक्तामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स होते. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी दोन्ही, म्हणजे जे काही शरीरासाठी आवश्यक घटक आहेत ते पण ऍड होतात आणि जे शरीरासाठी अपायकारक आहे, जे पेशी तयार करतात ते पण असतात. त्याच्यामुळे आपण पोषक द्रव्य माहितच आहे काय? ग्लुकोज, अमिनो ऍसिड, फॅट, आम्ल, मेद आम्ल, फॅटी ऍसिड वगैरे या गोष्टी असतात. उत्सर्जित पदार्थ कोणते कोणते असतात? तर बघा, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन. लक्षात आलं का? आणि काही रक्तामध्ये हॉर्मोन पण असतात. मग कोणते कोणते हॉर्मोन असते? जसं आहे विटॅमिन्स, विक्रे हॉर्मोन आणि खनिज पण असतात, जसं सोडियम, कॅल्शियम, ते मॅग्नेशियम आणि बायकार्बोनेट, क्लोरीन वगैरे अशा पद्धतीचा सगळे घटक जे असतात ते रक्तामध्ये असतात. तर आता बघा काय आहे की विशेष मुद्दा लक्षात ठेवायचा आहे हा
की 70% CO2 आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये जो 70% CO2 असतो, हा 70% CO2 बायकार्बोनेटच्या स्वरूपात वहन करतो, बायकार्बोनेटच्या स्वरूपात. अल्कली गुणधर्म बायकार्बोनेटमुळे. आणि सिरम प्लाझ्मा जो आहे, सिरम कशाला म्हणलं जाते? सिरम म्हणलं जाते की प्लाझ्मामधून जर आपण फायब्रोनिजिन बाहेर काढलं, प्लाझ्मामधून जर आपण फायब्रोनिजिन बाहेर काढलं तर जे उरलेलं असते ते काय असते? आपल्या समोर सिरम असते. ओके, हा. तर त्यानंतर मग आपण बघू की आता हे जे काय बघितलं आतापर्यंत, हेच बघितले की आपलं रक्त आहे 100% पैकी 55% आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मा आहे रक्तामध्ये, आणि 45% आहे स्थापक घटक. त्याच्यामध्ये आरबीसी, त्याच्यात येते डब्ल्यूबीसी, आणि त्याच्यामध्ये येते प्लेटलेट्स. तर आपल्याला बघायचं आहे आता की आरबीसी म्हणजे काय. आरबीसीचा अर्थ होते रेड ब्लड कार्पोसल्स. काय होते? रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कार्पोसल्स. यालाच आपण लाल रक्तपेशी म्हणतो, किंवा यालाच आपण म्हणतो इरेथ्रोसाइट्स. यालाच काय म्हणतो आपण? इरेथ्रोसाइट्स. हे पण लक्षात ठेवायचं, लाल रक्तपेशीला इरेथ्रोसाइट्स असं म्हणतात. ओके, मग बघू आपण याचा आकार कसा असते. तर आरबीसीचा आकार आणि रचना जर बघतो म्हटलं तर आरबीसीचा आकार असते गोलाकार. आरबीसीचा आकार कसा असते? गोलाकार. आणि द्विअंतर्वक्र बाय कॉन्केव कसा असतो? बाय कॉन्केव असा असतो. त्याच्यानंतर याला केंद्रक असते का? नाही, केंद्रक नसते. पण जर उंटाचा आणि लामा हे जे दोन प्राणी बघितले तर यांच्या आरबीसीला केंद्रक असते, बाकी इतर प्राण्यांना नसते. जर याची वाला आकारामध्ये आपण बघितलं तर व्यास किती आहे? तर 7 मायक्रोमीटरचा त्याचा व्यास असते. जो आकार आहे राऊंड जो आहे तो किती मीटरचा आहे? 7 मायक्रोमीटरचा. आणि जर जाडीचा विचार केला आपण, अशी जर जाडीचा विचार केला तर तो आहे 2.5 मायक्रोमीटर. काय शिकलो? की आरबीसीचा आकार कसा असते? गोलाकार, द्विअंतर्वक्र. केंद्रक असते का? तर नसते. व्यास असते 7 मायक्रोमीटर आणि जाडी असते 2.5 मायक्रोमीटर. जर संख्येचा विचार केला की एका व्यक्तीमध्ये किती आहे, तर लक्षात येईल की जर स्त्री असेल तर स्त्रियांच्या शरीरामध्ये असते 4.3 ते 5.2 मिलियन म्हणजे मिलीमीटर क्यूब. म्हणजे एका मिलीमीटर क्यूब मध्ये जर स्त्रियांचं रक्त घेतलं 1 मिलीमीटर क्यूब, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसन 4.3 ते 5.2 मिलियन दशलक्ष. लक्षात का? त्याच्यानंतर जर पुरुषाचा विचार केला आपण तर पुरुषाच्या रक्तामध्ये किती आहे? तर पुरुषाचं जर 1 मिलीमीटर क्यूब जर आपण रक्त घेतलं तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की 5.1 ते 5.8 मिलियन, म्हणजे 51 लाख ते 58 लाख. लक्षात का? एवढे काय भेटणार आहे आपल्याला? त्याच्यामध्ये आरबीसीची संख्या दिसणार आहे. ठीक आहे. आरबीसी वाढणे, मग आपल्या शरीरामध्ये हे जे काही प्रमाण आहे या प्रमाणापेक्षा जर आरबीसी वाढल्या तर कोणता रोग होतो? तर त्याला म्हणलं जाते इरेथ्रोसायटोसिस. काय म्हणलं जाते? इरेथ्रोसायटोसिस. म्हणजे हे जे काही प्रमाण आहे या प्रमाणापेक्षा जर खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आरबीसीची संख्या वाढली तर कोणता रोग होतो? तर इरेथ्रोसायटोसिस. आणि जर आरबीसीची संख्या कमी झाली तर काय होतं? इरेथ्रोसायटोपेनिया. कोणता रोग होतो? इरेथ्रोसायटोपेनिया. ओके, मग याचं आयुष्य किती आहे? आता आयुष्य जे आहे आरबीसीचं ते जवळपास 120 दिवस असते, कधी कधी 127 दिवस. आणि जर यांचा नाश होण्याचा वेळ आली तर नाश कुठं होते? तर हे होते स्प्लीन मध्ये. यालाच प्लिहाला, यालाच म्हणते ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी, म्हणजे स्मशानभूमी. आरबीसीचं स्मशान कशाला म्हणलं जाते? तर स्प्लीनला म्हणलं जाते. आपण जे काही मटण खाणारे वगैरे लोक आहेत तर त्यांच्या लक्षात येईल की हे जे स्प्लीन आहे याला टिल्ली म्हणते आमच्या इकडे. काय म्हणलं जाते? टिल्ली. ओके, बरं. मग हे निर्माण कुठं होतात? ठीक आहे. आता रचना पाहिली आपण, त्यांची संख्या पाहिली, ते किती दिवस जगतात ते पण पाहिलं. मग आता मला सांगायचं आहे की निर्मिती काय, फॉर्मेशन कुठं होते? तर जर व्यक्ती प्रौढ असेल, आपल्यासारखा व्यक्ती असेल, तर त्याच्या बोन मॅरोमध्ये, अस्थिमज्जेमध्ये हे काय होतात? तयार होतात. ठीक आहे. हा तर प्रौढ माणसाचा विचार झाला. पण जर समजा एखादी बाळ असेल, ठीक आहे ना, म्हणजे काय? तर भ्रूण. ठीक आहे ना. तर भ्रूण असेल तर त्याच्या स्प्लीनमध्ये, म्हणजे एक तर स्प्लीनमध्ये आणि लिव्हरमध्ये, हे लक्षात ठेवा का जर भ्रूण आहे, भ्रूण म्हणजे काय होते? गर्भाच्या आतमधलं असलेलं बाळ. लक्षात आलं का? तर त्यांच्यामध्ये आरबीसी कशा डेव्हलप होतात? तर त्या होतात यकृतामध्ये आणि स्प्लीनमध्ये. आणि प्रक्रिया जी आहे हे वाली, याला म्हणलं जाते इरेथ्रोपायोसिस. हे जे प्रक्रिया आहे याला काय म्हणलं जाते? इरेथ्रोपायोसिस प्रक्रिया. मग आता बघा, इरेथ्रोपायोसिन हे प्रक्रिया कशी होते? इरेथ्रोपायोसिस प्रक्रिया कशी होते? सगळ्यात पहिले होते की इरेथ्रोपायोसिस प्रक्रिया होते इरेथ्रोपायोटिन या हॉर्मोनमुळे. आणि हे इरेथ्रोपायोटिन हार्मोन काय होते? की जेव्हा ऑक्सिजन कमी आपलं जेव्हा शरीरामध्ये जेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी होते तेव्हा हे इरेथ्रोपायोटिन हे किडनीमधून बाहेर स्त्रवते. आणि
हे रक्त बनवण्यासाठी म्हणजे आरबीसी बनवण्यासाठी काय करतात, त्याला प्रेरित करतात. कोणाला? बोन मॅरोला. आणि म्हणून मग त्याच्यासाठी काही आवश्यक जीवनसत्व आहे, जसं B12 आहे, B2 आहे, B6 आहे, C आहे, D आहे, E आहे, फॉलिक ऍसिड आहे. जसं B2 आहे ना, लक्षात आलं का? जसं B2 आहे, B2 म्हणजे काय होते तर रायबोफ्लोविन होते. B6 म्हणजे काय होते, पायरिडॉक्सिन होते. विटॅमिन C म्हणजे माहिती आहे तुम्हाला एस्कॉर्बिक ऍसिड आहे ना. तर अशा पद्धतीचं हे सगळ्या गोष्टी लागतात. ओके, हाही भाग आपण बघितला. ओके, आता हिमोग्लोबिन बद्दल माहिती घेऊ आपण. रक्तावर महत्वाचा घटक हिमोग्लोबिन. आरबीसी मधील जो काही मुख्य घटक आहे तो आहे हिमोग्लोबिन. म्हणजे एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिनचे रेणू असतात. म्हणजे एक जर आरबीसी आहे तर एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिनचे काय असतात, रेणू असतात. आता हे हिमोग्लोबिन जे आहे हे दोन शब्दापासून बनलेलं आहे. एक आहे हेम आणि दुसरा आहे ग्लोबिन. हेम म्हणजे काय होते तर हेम म्हणजे होते लोह आणि ग्लोबिनचा अर्थ होते प्रोटीन. म्हणजे असं प्रोटीन का ज्याच्यावर काय आहे, लोह आहे. ग्लोबिन, लक्षात आलं का? हेम प्लस ग्लोबिन. मग हे हेम जे आहे हे कुठं तयार होते तर हे तंतुकणिकामध्ये तयार होते. बघा, हे आपली मायटोकॉन्ड्रिया आणि हे मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. तर ग्लोबिन हे जे काही प्रोटीन आहे हे कुठे तयार होते तर प्रोटीन तयार करण्याचं काम असते आपल्या सेलमध्ये रायबोझोमचं. तर हे कुठे तयार होते तर रायबोझोम मध्ये. काय लक्षात आलं तुमच्या की जे हेम नावाचं लोह आहे हे कुठे तयार होते तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. तर ग्लोबिन नावाचं प्रोटीन कुठे तयार होते तर ते होते रायबोझोम मध्ये. ओके, त्याच्यानंतर मग आलो की हिमोग्लोबिनचं प्रमाण. जर एक व्यक्ती पुरुष असेल तर पुरुषाच्या 100 ml रक्तामध्ये ते असते 13 ते 18 ग्रॅम हिमोग्लोबिन. एका व्यक्तीचं जर 100 ml रक्त काढलं आपण तर त्याच्यामध्ये 13 ते 18 ग्रॅम जे प्रमाण भरणार ते हिमोग्लोबिनचं. जर स्त्रिया असेल तर 100 ml रक्तामध्ये स्त्रियांच्या 11.5 ते 16.5 ग्रॅम स्त्रियांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल. समजा हे जर प्रमाण या प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झालं तर काय होते. जर हिमोग्लोबिन जर कमी झालं तर हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर कोणता रोग होतो तर तो होते ॲनिमिया. लक्षात घ्या. पहिले तर लक्षात ठेवा की 100 ml रक्तामध्ये 13 ते 18 ग्रॅम असते पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये 100 ml रक्तात असते 11.5 ते 16.5 ग्रॅम. लक्षात आलं का? आणि त्याच्यात जर समजा हिमोग्लोबिनचं प्रमाण यापेक्षा कमी झालं तर कोणता रोग होतो तर त्याला म्हणतो आपण ॲनिमिया. आणि समजा हिमोग्लोबिनचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याच्यापासून होते पॉलिसायथेमिया. आता हिमोग्लोबिन कमी झालं म्हणजे ॲनिमिया झालं तर तुम्हाला काय होईल तर आपली त्वचा पांढरी होईल, आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटणार, थकवा वाटणार. तर हिमोग्लोबिनचं प्रमाण जर जास्त झालं तर पॉलिसायथेमिया होणार. मग आता काय होणार का चेहरा लाल दिसणार. जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर चेहरा पांढरा दिसणार. हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त झालं तर चेहरा काय दिसणार, लाल दिसणार. लक्षात आलं का? त्याच्यानंतर मग काय आहे की खाज येणार आहे ना, इथं चक्कर येणार. कशामध्ये हिमोग्लोबिन कमी झालं तर. जर हिमोग्लोबिन जास्त झालं तर डोकेदुखी होणार. तर असे जे काय आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर काय समजलं आपल्याला, हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर ॲनिमिया नावाचा रोग होतो आणि जर हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असेल तर त्याला म्हणलं ते पॉलिसायथेमिया. ओके, ठीक आहे. कार्य काय करते बाबा हे तर हे कार्य करते ऑक्सिजनचे O2 चे वहन करते. कशाचं वहन करते? ऑक्सिजनचं वहन करते आणि कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा वहन करते. हिमोग्लोबिन कशाचं वहन करते तर हिमोग्लोबिन कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा वहन करते आणि ऑक्सिजनचं सुद्धा वहन करते आणि ऍसिड आणि बेस मध्ये बॅलन्स राखते. हे पण महत्वाचं आहे की ऍसिड आणि बेस या दोघांमध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम करते. आणि एक हिमोग्लोबिनचा अणू किती ऑक्सिजनचे रेणू वाहून नेते तर एक हिमोग्लोबिनचा रेणू 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून नेतो. एक हिमोग्लोबिनचा रेणू 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून नेतो. पाठच करायचं. लक्षात आलं? पुढे जाऊ आपण. तर आपण आरबीसी ला बरोबर कव्हर केलं. आता बघू आपण डब्ल्यूबीसी बद्दल. ठीक आहे. काय बघितलं की रक्ताचे घटक आहे 2, प्लाझ्मा आणि स्थापक घटक. प्लाझ्मा आहे 55%, स्थापक घटक आहे 45%. स्थापक घटकात काय ते आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. त्यापैकी आता आपण बघत आहे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसीचा जर विचार केला तर डब्ल्यूबीसीचा आकार आणि रचना कशी आहे तर डब्ल्यूबीसी म्हणजे ते व्हाईट ब्लड सेल, पांढरी रक्तपेशी, याला म्हणलं ते ल्युकोसाइट. लक्षात ठेवायचं काय म्हणलं ते ल्युकोसाइट. आकार आणि रचनेचा जर विचार केला तर साधारणतः 7 ते 20 मायक्रोमीटर याचा आकार असते. आकार कसा असते 7 ते 20 मायक्रोमीटर. बरं, आरबीसी पेक्षा मोठ्या असतात का? हो, आरबीसी पेक्षा नक्कीच मोठ्या असतात कारण त्याचा व्यास 7 मायक्रोमीटरचा होता. हा 7 पासून सुरू होते. लक्षात आलं का? आरबीसीला केंद्रक नसते, यांना केंद्रक असते. ठीक आहे. आरबीसीचा रंग कसा असतो लाल, म्हणून त्याला आपण रेड कार्पोसल्स म्हणतो आहे ना. याचा रंग कसा असतो तर ह्या रंगहीन असतात, कलरलेस असतात. आणि यांचा आकार कसा असता अनियमित इरेग्युलर शेप मध्ये असतात. कसा असते? अनियमित इरेग्युलर शेप.
संख्या आणि काउंटचा जर विचार केला तर प्रमाण 5000 ते 10000 मिलीमीटर क्यूब याचं प्रमाण आहे की 1 मिलीमीटर क्यूब मध्ये जर आपण विचार केला तर यांची संख्या आहे 5000 ते 10000 मीटर. जर समजा आरबीसीची संख्या वाढली तर कोणता रोग होतो? तर आरबीसीची संख्या जर वाढली तर त्याच्यामुळे रोग होते ल्युकोसायटोसिस. काय होतं? ल्युकोसायटोसिस. आरबीसीची संख्या वाढली तर कोणता रोग होतो मित्रांनो? ल्युकोसायटोसिस. तर आरबीसीची जर संख्या कमी झाली तर तो कोणता रोग होतो? तर ल्युकोपेनिया. कोणता रोग होतो? ल्युकोपेनिया. आणि जर समजा डब्ल्यूबीसी बद्दल बोलत होतो, डब्ल्यूबीसीची संख्या वाढली तर काय होते? तर ते होते ल्युकोसायटोसिस. आणि डब्ल्यूबीसीची संख्या जर कमी झाली तर काय होते? ल्युकोसायटोपेनिया. जर डब्ल्यूबीसीची अनियंत्रित वाढ झाली, खूपच जास्त वाढ झाली, तर त्याच्यामुळे होते ल्युकोमिया. आणि ह्या ल्युकोमियालाच आपण म्हणतो ब्लड कॅन्सर, रक्ताचा कर्करोग. लक्षात आलं का? यालाच म्हणतो आपण रक्ताचा कर्करोग. आयुष्य किती असते डब्ल्यूबीसीचं? तर डब्ल्यूबीसीचं आयुष्य असते 2 ते 5 दिवस. किती आहे? 2 ते 5 दिवस. आणि या 2 ते 5 दिवसामध्ये आपल्यावर एनी टाइम बॅक्टेरियाचा, व्हायरसचा, अमुक ढमुक याचा हल्ला होत असतो. त्याच्याशी लढताना यांचा मृत्यू होतात. जनरली जे मृत्यू आहे त्यांचा जंतूशी लढतानाच होतो. म्हणून यांचा जो काही साधारण जो काही आयुष्याचा काळ आहे तो आहे 2 ते 5 दिवस. आणि जे काही उरलेले आहे ते काही स्प्लीन मध्ये आणि यकृतामध्ये जाऊन नष्ट होतात. मग जे काही उरलेले आहे ते कुठे जाऊन नष्ट होतात? तर लिव्हर आणि स्प्लीन मध्ये जाऊन नष्ट होतात. त्याच्यानंतर मग याची निर्मिती कुठे होते? तर निर्मिती जर आपण बघितली डब्ल्यूबीसीची तर ते होते मुख्यतः म्हणजे खास करून बोन मॅरो मध्ये तयार होते. आणि काही डब्ल्यूबीसी लिम्फ नोड आहे ना, लिम्फ अवयवामध्ये विकसित होतात. म्हणजे अस्थिमज्जेत तर होतातच आणि लसिका अवयवामध्ये सुद्धा काय होतात? त्या तयार होत्या. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर आहे लसिका ग्रंथी. याच्यामध्ये पण त्या तयार होतात स्प्लीन मध्ये आणि थायमस ग्लँड. म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी होते? तर लसिका ग्रंथी, लिम्फ नोड मध्ये, स्प्लीन मध्ये आणि थायमस ग्लँड मध्ये काय होते की डब्ल्यूबीसीची निर्मिती होते. पॉइंट खूप महत्वाचा, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके. त्याच्यानंतर मग आलो आपण आता जर डब्ल्यूबीसी आहे तर डब्ल्यूबीसीचं विभाजन आपल्याला 2 भागामध्ये करता येईल. डब्ल्यूबीसीचं विभाजन 2 भागामध्ये कसं? तर एक भाग झाला त्याचा ग्रॅन्युलोसाइट्स, म्हणजे यालाच म्हणलं जाते कणिका पेशी. म्हणजे ज्या डब्ल्यूबीसी मध्ये छोटे छोटे ग्रॅन्युल्स आहेत त्याला म्हणलं जाते ग्रॅन्युलोसाइट्स. आणि ज्या डब्ल्यूबीसी मध्ये ग्रॅन्युला नाही आहेत, लक्षात छोटे ग्रॅन्युल्स नाही आहेत, त्याला म्हणते अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे अकणिका पेशी. तर बघा आता आपण याच्याबद्दल माहिती पाहू. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये जर बघितलं तर यांच्या पेशी द्रव्यात कण असते, ग्रॅन्युल्स असतात. आणि केंद्रक 2 किंवा अधिक लोब मध्ये विभागलेले असते. लोब म्हणजे होते भाग, डिवाइड झालेले असते. म्हणजे एकच केंद्रक राहते पण असे तुटक राहते, कारण यांना पेशीच्या आतमध्ये वगैरे जावं लागते. जर समजा मोठं केंद्रक राहिलं तर जाणार नाही. त्याच्यामुळे काय होते का हे 2-3 लोब म्हणजे केंद्रक एकच आहे. म्हणजे हे बघा, हे केंद्रक एकच आहे पण असा एक लोब, त्याच्यानंतर असा एक लोब, त्याच्यानंतर असा एक, असे जे काही लोब मध्ये त्याला विभाजित केलेलं आहे. तर हे याच्यासाठी का त्यांना आतमध्ये वगैरे जावं लागते, ते लवचिक व्हावं याच्यासाठी याचं जे काही केंद्रक आहे ते आणखी अनेक लोब मध्ये विभागलेलं असते. ओके. मग आता पाहायचं याच्यामध्ये काय येते? तर याच्यामध्ये न्यूट्रोफिल म्हणजे कणिका पेशीमध्ये काय काय येते? तर ते येते न्यूट्रोफिल. आणि न्यूट्रोफिल जे आहे हे डब्ल्यूबीसी मध्ये सर्वात जास्त प्रमाण असणाऱ्या पेशी आहेत. मग न्यूट्रोफिलचं प्रमाण किती असते? जेवढे काही डब्ल्यूबीसी आहे त्यापैकी 60 ते 65% जे प्रमाण आहे ते कशाचं आहे? ते न्यूट्रोफिलचंच आहे. कोणाचं आहे? न्यूट्रोफिलचं. आणि न्यूट्रोफिल काय काम करते? तर ते सूक्ष्म जीवांना गिळण्याचं काम करते. काय करते? सूक्ष्म जीवांना गिळण्याचं काम. दुसरं आहे इओसिनोफिल. ठीक आहे ना. इओसिनोफिल याचं केंद्रक 2 लोब मध्ये आहे, 2 ते 3% असतात. हे एलर्जिक रिएक्शन मध्ये भाग घेतात. म्हणजे आपल्याला जे काही एलर्जी वगैरे होते त्या रिएक्शन मध्ये काय करतात? हे भाग घेतात. त्याच्यानंतर बेसोफिल या 2 ते 3 लोब मध्ये असते. याचं जे केंद्रक असते ते 2 ते 3 लोब मध्ये असते. हे हिस्टामाइन आणि हिपॅरिन सिक्रेट करतात. हिस्टामाइन आणि हिपॅरिन आणि इन्फ्लामेशन रिएक्शन मध्ये भाग घेतात. इन्फ्लामेशन रिएक्शन मध्ये समजा एखादी किडा वगैरे चावला तर त्या ठिकाणी जे काही आपल्याला असं सूज वगैरे येण्याचं काम जे आहे ते हिस्टामाइन आणि हिपॅरिन मुळे होते. म्हणजे इन्फ्लामेशन, खाजवणं वगैरे जे काही रिएक्शन जे होते आपल्याला त्याच्यामध्ये भाग घेते. म्हणजे आपल्याला माहित पडते की काहीतरी आतमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मग आहे एग्रॅन्युलोसाइट म्हणजे पेशी द्रव्यामध्ये कण नसणारे. याच्यामध्ये ते लिम्फोसाइट. लिम्फोसाइट मध्ये काय असते? एकच मोठं गोल केंद्रक असते. बघा लक्षात घ्या का या लिम्फोसाइटची काय आहे? तर लिम्फोसाइट मध्ये एकच आणि मोठं गोल केंद्रक असते. किती असते हे? याचं प्रमाण 20 ते 25%. याचं लिम्फोसाइटचं काय प्रकार आहे? तर एक बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. याच्यापासून अँटीबॉडीज बनते आणि शरीर रक्षणाचं काम होते.
शरीर रक्षणाचं काय होतं याच्यामुळं काम पण होते. तर शरीर रक्षणाचं काम झाल्यानंतर मग आहे मोनोसाइट. मोनोसाइट हे सर्वात मोठ्या पेशी असतात, 6 ते 8%. याचं केंद्रक किडनीच्या आकाराचं असते. याचं जे काही केंद्रक असते कशाच्या आकाराचं असते, किडनीच्या आकाराचा. लक्षात आलं का, सर्वात मोठ्या पेशी असतात कोणत्या, मोनोसाइट. किती प्रमाण असते याचं, 6 ते 8%. म्हणजे आकाराने सर्वात मोठी पेशी कोणती आहे तर ते आहे मोनोसाइट. आणि मोनोसाइटच्या पेशीचा आकार कसा आहे, सर्वात मोठा, 6 ते 8% त्याचं प्रमाण आहे. आणि याचं केंद्रक जे असते ते कशाच्या आकाराचं असते तर किडनीच्या आकाराचं असते. मित्रांनो बघा, कशाच्या आकाराचं असते, किडनीच्या आकाराचं याचं केंद्रक असते. आणि याला फॅगोसाइटोसिस म्हणतात. याला काय म्हणतात ते, फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस म्हणजे काय करतात ते, हे जे काही बॅक्टेरिया वगैरे आहे यांना गिळण्याचं काम करते, म्हणून यांना फॅगोसाइटोसिस असं म्हणलं जाते. ठीक आहे, चला आता याच्याबद्दल एक एक व्यवस्थित माहिती बघू आपण. बघा, सगळ्यात पहिले ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट मध्ये आपण बघितलं होतं की काय आलं तर एक पहिलं न्यूट्रोफिल आला. आणि न्यूट्रोफिल मध्ये आपण बघितलं की काय असते यांचं वालं प्रमाण, याचं आहे 60 ते 65% असते. बरोबर आहे. आकार कसा असते तर इरेग्युलर शेप, म्हणजे अनियमित असते. केंद्रक काय तर 2 ते 5 लोब मध्ये विभागलेलं. बघा, हे केंद्रक आहे, हे असे लोब मध्ये विभागलेलं आहे. ठीक आहे ना. कारण ज्या ठिकाणी बॅक्टेरियाचं संक्रमण झालं, ज्या ठिकाणी बॅक्टेरियाचं संक्रमण झालं त्या ठिकाणी न्यूट्रोफिलला पोहोचावं लागते. म्हणजे अरुंद जागेतून ब्लड वेसल ते टिश्यू जावं लागते, ब्लड वेसल मधून टिश्यू पर्यंत जावं लागते. म्हणून यांचं काय असते का, जे केंद्रक आहे ते आणखी अनेक लोब मध्ये विभागले जाते. त्याच्यानंतर आहे मल्टी लोब न्यूक्लियस. मल्टी लोब न्यूक्लियस असल्यामुळे न्यूट्रोफिल्स लवचिक बनतात. तर मल्टी लोब न्यूक्लियस असल्यामुळे काय हे कसे बनतात की लवचिक बनतात. तर आपल्याला माहितच आहे त्यांना आतमध्ये जावं लागते. तर मल्टी लोब न्यूक्लियस असल्यामुळे त्यांना काय होते का, न्यूट्रोफिल लवचिक बनतात. त्यामुळे ब्लड वेसल ते टिश्यू ते संक्रमित सेल पर्यंत लवकर पोहोचते आणि तिथे बॅक्टेरिया आणि फंगीला ते गिळतात. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं रिॲक्शन झालंय, ज्या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं त्या ठिकाणी हे लवकर पोहोचते आणि तिथं जाऊन बॅक्टेरिया वगैरे असो, फंगी असो, त्यांना गिळण्याचं काम करते. या जी काही प्रक्रिया आहे यालाच म्हणलं जाते फॅगोसाइटोसिस. गिळण्याची प्रक्रिया जी आहे त्याला काय म्हणलं जाते, फॅगोसाइटोसिस. दुसरं आहे इओसिनोफिल. दुसरं जे काय आहे ते काय आहे, इओसिनोफिल. इओसिनोफिलचं प्रमाण किती आहे मित्रांनो तर ते आहे 2 ते 3%. आकार कसा आहे, अनियमित, इरेग्युलर. याचं केंद्रक किती लोब मध्ये आहे तर याचं केंद्रक आहे 2 लोब मध्ये विभागलेलं असते. ओके, हे 2 लोब मध्ये विभागलेलं आहे याचं. ठीक आहे. काम काय, मोठे पॅरासाइट्स गिळता येत नाही म्हणून. काय, मोठे पॅरासाइट्स गिळता येत नाही म्हणून त्यावर चिकटतात ते. काही मोठे पॅरासाइट जे असतात आकाराने ते आपल्या शरीरामध्ये जातात, ते त्यांना काही गिळता येत नाही मग हे त्यांना चिकटतात. आणि चिकटून काय त्यांच्यावर टॉक्झिक केमिकल्स म्हणजे ग्रॅन्युल्स सोडतात. टॉक्झिक, त्याच्यामध्ये जे काही ग्रॅन्युल्स आहे त्याच्यामध्ये टॉक्झिक ग्रॅन्युल्स सोडतात आणि पॅरासाइटला नष्ट करतात. म्हणजे त्यांना ऍसिडचा मारा करून मारून टाकतात. लक्षात का. हिस्टामाइनचा एलर्जी कंट्रोल करतात. हिस्टामाइनने जे काही एलर्जी क्रिएट केली आहे त्या ठिकाणी, म्हणजे इथं पॅरासाइट गेला त्याच्यामुळे तिथे हिस्टामाइन जाईल आणि हिस्टामाइन जाऊन काय करणार तिथं तर एलर्जी तयार करणार. तर मग हे त्या ठिकाणी जाणार, त्या पॅरासाइटला मारणार आणि हिस्टामाइनने तयार केलेली जी काही एलर्जी इफेक्ट आहे तो काय करणार, ते कमी करणार. ठीक आहे. जसं खाज, सूज, लालसरपणा कमी करतात. ठीक आहे ना. मग कोणते आहे बाबा पॅरासाइट तर माहिती आहे तुम्हाला. हेल्मेंथिस आहे, राऊंड वर्म आहे, टेप वर्म आहे, हुक वर्म आहे ना. त्याच्यानंतर आहे फायलेरिया वर्म आहे. तर असे जे काही समजा पॅरासाइट्स आहेत ते जर आपल्या शरीरामध्ये गेले तर त्यांना मारण्यासाठी इओसिनोफिल जातील. मग आहे ग्रॅन्युलोसाइट, कणिका पेशीमध्ये बेसोफिल. बेसोफिल जे आहे ते 20 ते 25% असतात प्रमाण. आकार अनियमित, इरेग्युलर शेप. यांचं पण केंद्रक 2 लोब मध्ये विभागलेलं असते. ग्रॅन्युल्समुळे ते नीट दिसत नाही. म्हणजे याचे ग्रॅन्युल्स थोडे मोठे असतात. इतके ग्रॅन्युल्स असतात की त्याच्यामुळे हे केंद्रक दिसत नाही. काम आहे हिस्टामाइन रिलीज करणे, रक्तवाहिन्या बंद करतो. लक्षात आलं का. हिस्टामाइन रिलीज होते आणि रक्तवाहिन्या काय होतात, हिस्टामाइन रिलीज झालं की रक्तवाहिन्या काय होते, रुंद होतात रक्तवाहिन्या. सूज निर्माण होते त्याच्यामुळे रक्तवाहिन्या काय होतात, रुंद होतात. आणि हिपेरिन रिलीज करतो आणि हिपेरिन जर रिलीज झालं त्याच्यामुळे काय होते की रक्त गोठू देत नाही आणि त्याच्यामुळे काय होते की सूज, लालसरपणा, खाज वाढते. म्हणजे हा जो काही हिस्टामाइन आणि हिपेरिन आहे, हिपेरिन काय करते की रक्त गोठू देत नाही आणि हिस्टामाइन काय करते, रक्तवाहिन्या ब्रॉड करते. त्याच्यामुळे काय होते का हे जे काही बाकीचे जाणारे आहे ते सहज जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी सूज, लालसरपणा, खाज वगैरे वाढण्याचं काम होते. म्हणजे इन्फ्लामेशन मध्ये भाग घेते. इन्फ्लामेशन मध्ये भाग कोण घेते तर बेसोफिल. लक्षात आलं का.
शरीरात इजा किंवा सूक्ष्मजीवांचा संसर्ग झाला की त्या ठिकाणी होणारी संरक्षात्मक प्रतिक्रिया. समजा तुम्हाला इथं मच्छर चावलं तर तुम्ही काय करता, त्याला असं खाजवतात. मुंगी चावली का तुम्ही त्याला काय करता, खाजवता. तर अशा पद्धतीची जे काही प्रक्रिया आहे, लालसरपणा, सूज, खाज वगैरे वाढणं, त्याच्यामध्ये भाग घेते बेसोफिल. आणि बेसोफिल मध्ये काय असते, तर हिस्टामाइन आणि हिपॅरिन. हिस्टामाइन काय करते, रक्तवाहिन्या रुंद करतात. आणि हिपॅरिन काय करतात, तर हिपॅरिन रक्त गोठू देत नाही. त्याच्यानंतर ग्रॅन्युलोसाइट, कणिका पेशी. कणिका पेशीचं प्रमाण किती असते, तर कणिका पेशीचं प्रमाण असते 20 ते 25%. न्यूट्रोफिल नंतर दुसरा क्रमांक लागतो याचा, लक्षात आलं का. न्यूट्रोफिल नंतर दुसरा क्रमांक. आकार यांचा पण इरेग्युलर शेप, 7 ते 15 मायक्रोमीटर पर्यंत असते. केंद्रक कसं असते, एक मोठं आणि गोल केंद्रक असते. जवळजवळ पूर्ण पेशी व्यापते, जवळजवळ पूर्णच्या पूर्ण पेशी ते व्यापते. प्रकार टाईप बघा, एक आहे लिम्फोसाइट आणि याचं दुसरं जे आहे ते आहे टी लिम्फोसाइट. एक आहे बी लिम्फोसाइट आणि दुसरं जे काय याच्यामध्ये टी लिम्फोसाइट. लक्षात आलं का. बी लिम्फोसाइटचं काम आहे अँटीबॉडीज तयार करणे, लक्षात आलं का. हा, त्याच्यानंतर मग याचं आहे टी लिम्फोसाइटचं काम आहे इन्फेक्टेड सेल नष्ट करणे. हे प्रतिरोधक से हे तयार करतात, अँटीबॉडी तयार करतात. आणि हे काय करतात, तर इन्फेक्टेड सेलला नष्टच करून टाकतात. आता पाहू आपण यांचं काम काय आहे, ठीक आहे ना. हा, जसं आहे एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन्सवर काम करते. हे एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन्सवर काम करतात. म्हणजे फंक्शन काय आहे, तर स्पेसिफिक इम्युन म्हणजे अडॅप्टिव्ह इम्युनिटी देतात. अँटीबॉडीज तयार करतात बी सेल. इन्फेक्टेड सेल नष्ट करतात कोण, तर टी सेल इन्फेक्टेड सेल नष्ट करतात. म्हणजे समजा एखाद्या पेशीवर बॅक्टेरियाचा हल्ला झाला तर ते सेलच नष्ट करण्याचं काम कोण करते, इन्फेक्टेड सेलच नष्ट करते, ते कोण करते, टी सेल. लक्षात आलं का. अँटीबॉडीज तयार करण्याचं काम कोण करते, तर बी सेल आहे ना, म्हणजे बी लिम्फोसाइट. आणि मेमोरी तयार करतात. समजा एखादी नवीन जीवाला त्याला लढता लढता कशा पद्धतीने आपण त्याच्यासोबत लढलो ते तयार करण्याचं काम करते, मेमोरी तयार करण्याचं काम करते. म्हणजे फ्युचर प्रोटेक्शन सुद्धा करते. कोण करते, आपलं बी लिम्फोसाइट. ओके. त्याच्यानंतर मग आहे टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइटचं काम आहे इन्फेक्टेड सेल डायरेक्ट नष्टच करून टाकतो. लक्षात आलं का. म्हणजे हे जे व्हायरस वगैरे आहे, हे जे काही पेशीच्या आतमध्ये वगैरे लपले जातात, सरळ तिथं जातात, त्या पेशीलाच खतम करतात, त्या व्हायरसला खतम करून टाकतात. त्याच्यानंतर मग आहे आपल्या जवळ काय, मोनोसाइट. मोनोसाइटचं प्रमाण असते 2 ते 6%. आकार असते याचा अनियमित इरेग्युलर शेप. किती आकार असतो याचा, 15 ते 20 मायक्रोमीटर. केंद्रक असते एक किडनी किंवा घोड्याच्या नालासारखा. याचा आकार कसा असतो, किडनी किंवा घोड्याच्या नालासारखा. विशेष वैशिष्ट्य बघा की रक्तातून बाहेर पडून काय होते, हे याचं विशेष वैशिष्ट्य आहे की रक्तातून बाहेर पडून टिश्यू मध्ये जातात. तिथे जाऊन हे मायक्रोफेजेस बनतात. लक्षात, काय बनतात, मायक्रोफेजेस बनतात. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की याचं काम आहे काय, फायगोसायटोसिस, सूक्ष्मजीवांना गिळून नष्ट करतात. फॅगोसायटोसिस म्हणजे हे सूक्ष्मजीवांना जाऊन हे करतात. म्हणजे सगळ्यात पहिले रक्तातून बाहेर पडते. रक्तातून बाहेर पडून कुठे जाते, ते टिश्यू मध्ये जातात आणि तिथे जाऊन मायक्रोफेजेस बनतात. तिथं जाऊन काय बनतात, मायक्रोफेजेस बनतात. आणि तिथं जाऊन काय करतात, ते हे सूक्ष्मजीवांना फायगोसायटोसिसची प्रक्रिया करतात. म्हणजे सूक्ष्मजीवांना गिळून नष्ट करतात. आणि ज्या काही डेड सेल आहे त्याला साफ करून मृत किंवा जुने पेशी हटवण्याचं काम करते. सरळ सरळ पेशीला पण हे खाऊन टाकण्याचं काम करते. ओके. त्याच्यानंतर मग आहे रक्तपट्टिका, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्लड प्लेटलेट्स. यालाच म्हणले जाते थ्रोम्बोसाइट्स. यालाच काय म्हणले जाते, थ्रोम्बोसाइट्स. थ्रोम्बोसाइटचं वैशिष्ट्य बघा काय आहे, तर या कशा असतात, लहान, गोलाकार आणि अंडाकार, द्विबहिर्वक्र, दोन्ही साईडनं बहिर्वक्र असतात आणि चपट्या आणि तपकडी सारखे असतात. यांना केंद्रक नसते. लक्षात घ्या, यांना केंद्रक नसते. फक्त WBC ला केंद्रक असते, बाकी कोणालाही केंद्रक नसते. आणि फक्त हे लक्षात घ्या का हे फक्त सस्तन प्राण्यामध्येच आढळते. प्लेटलेट्स फक्त सस्तन प्राण्यामध्येच आढळते. याचा आकार आहे 2.5 ते 5 मायक्रोमीटर. किती आहे, 2.5 ते 5 मायक्रोमीटर. जर यांची संख्येचा जर विचार केला तर 1 मिलीमीटर क्यूब मध्ये 1.5 लाख ते 3.5 लाख एवढं त्यांचं प्रमाण असते. साधारणतः 2.5 ते 4.5 लाख मिलीमीटर. लक्षात आलं का, मिलीमीटर क्यूब साधारण प्रमाण असते 2.5 ते 4.5 लाख. जर समजा या प्रमाणापेक्षा यांची संख्या वाढली तर याला म्हणलं जाते थ्रोम्बोसायटोसिस. म्हणजे जर प्लेटलेट्सची संख्या वाढली तर त्याच्यामुळे काय होते, थ्रोम्बोसायटोसिस. म्हणजे मग थ्रोम्बोसायटोसिस वाढलं तर काय होणार आहे, डोके दुखण, आपल्याला छातीत वेदना होणार,
त्याच्यानंतर हातापायला मुंग्या वगैरे येईल, रक्ताची लवकर गुठळी वगैरे बनेल, कारण याचं काम आहे रक्ताच्या क्लॉट करणे. लक्षात आलं का? तर याचं प्रमाण जर खूप जास्त वाढलं तर थ्रोम्बोसायटोसिस, आणि जर समजा याचं प्रमाण कमी झालं तर याला म्हणलं जाते थ्रोम्बोसायटोपेनिया. लक्षात आलं का? थ्रोम्बोसायटोपेनिया. पण काही काहीच्या रक्तांमध्ये काय असते की ह्या प्लेटलेट्स नसतात, त्याला म्हणलं जाते हिमोफिलिया. म्हणजे प्लेटलेट्स नाही राहत अजिबात, त्याच्यामुळे काही त्यांची जखमच भरत नाही किंवा रक्त गोठत नाही, तर त्याला जो काही रोग म्हणलं जाते ते म्हणलं जाते हिमोफिलिया. त्याच्यानंतर निर्मिती कुठं होते? तर हे आपल्याला माहिती आहे अस्थिमध्ये, बोन मॅरो मध्ये होते. कोणत्या पेशीपासून तयार होतात? तर मेगा कॅरियोटिक स्टेम सेल पासून तयार होतात. मेगा कॅरियोटिक स्टेम सेल पासून या तयार होतात. आणि याच्यासाठी ह्या जर बनायच्या आहे प्लेटलेट्स बनवण्यासाठी व्हिटॅमिन के आवश्यक असते, आणि हे जगतात किती दिवस? तर 5 ते 10 दिवस जगतात. आणि यांचं कार्य काय आहे? तर हे रक्त थांबवतात, रक्त गोठण्यास मदत करतात, आणि जखमेच्या जागावर थ्रोम्बोप्लास्टिन स्त्रवतात. थ्रोम्बोप्लास्टिन स्त्रवतात, आणि थ्रोम्बोप्लास्टिन स्त्रवल्यामुळे काय होते? का तिथं रक्त गोठल्या जाते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणखी हृदय आणि रक्तवाहिन्यांचा अभ्यास करू. ओके, धन्यवाद.